मुलगी लग्न करून सासरी जरी गेली ना तरी माहेराशी तिची नाळ कधीच सुटत नाही. हे घर, इथली माणसं, आम्ही सगळे कायम तुझ्या सोबत असू, अगदी आयुष्यभर. ए मम्मा, तू रडतेस? वाईट वाटतच ना ग. मुलीला असं सासरी पाठवायचं म्हणजे स्वतःच्या काळजाचा तुकडा कोणाला तरी काढून देण्यासारखं आहे. मम्मा, तू खुश नाही आहेस का? असं का म्हणतेस? मी खूप खुश आहे. माझ्या लेकीचा संसार सुरू होतोय याचा आनंद आहेच, पण तू आमच्यापासून लांब जाणार ना याचं वाईट वाटतंय बघ. तुला नाही कळणार आता, तू आई झालीस ना की मग कळे. आता बघ ना, काही दिवसात लग्न होईल तुझं. उद्या मुहूर्त मेढ आहे. पुढचे 4-5 दिवस धावपळीत कसं निघून जातील ना कळणार पण नाही. मग पाठवणी होईल, तू सासरी जाशील, सासरी स्वतःच स्थान निर्माण करशील. पण तू गेल्यावर या घरात जी काही पोकळी निर्माण होणार आहे ना ती कधीच भरून निघणार नाही, कधीच भरून निघणार नाही. मम्मा, माझी आई. तुझी काय आत्ताच पाठवणी करायची का आपल्याला? त्या दिवशीच पण आत्ताच रडतेस का? चिल. आणि मम्मा, तू रडू नको ना, मला पण रडू येतंय. ए, तू नको रडू. ए, डार्क सर्कल्स आहे तिला. आई, आपण ना निशिताईचं लग्न खूप एन्जॉय करूया. एवढी मजा करूयात ना की तिच्या पाठवण्याच्या वेळेला तुला रडूच येणार नाही. चिल. मग मी करणारच आहे खूप मजा. छान छान साड्या नेसणार आहे आणि मुलीची आई म्हणून मिरवणार आहे, नाचणार आहे, गाणार आहे. खूप धमाल करूया आपण. मम्मा, ते काही पण असू देत,